दिराला मुलगी पाहायला निघालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू. डंपरची जोरदार धडक. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मिरज पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव नंदिनी मच्छिंद्र दोलतडे वय 32 असे असून जखमी पतीचे नाव मनोज कृष्णदेव दोलतडे वय 32 असे आहे. दोघेही मोटरसायकलवरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेने दिराला मुलगी पाहण्यासाठी जात असताना अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी दोलतडे या मोटरसायकलवर पाठीमागे बसल्या होत्या. मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर येताच मागून येणाऱ्या भरधाव MH10 7326 या डंपरने त्यांनी पाठलाग करून जोरदार धडक दिली. धडकेनंतर नंदिनी दोलतडे या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मनोज दोलतडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिरज शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल समोर आज एका डंपरने महिलेला ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. मिरज शहर या अतिक्रमणाच्या विळख्यातून कधी मुक्त होणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या दोघांच्या आडमुठी भूमिकेमुळे सदर रस्त्याचा फुटबॉल झालेला असताना तो रस्ता 100 फुटी आहे, परंतु अतिक्रमणाने त्या ठिकाणी व्याप्ती केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मिरज शहरातील अतिक्रमण काढण्याकडे महापालिका प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने वारंवार शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येऊन देखील महापालिका प्रशासन कुणाच्या दबावाला बळी पडते? मिरज शहरातील गांधी चौक ते पंढरपूर रोडकडे जाणारा जो रस्ता आहे तो 100 फुटी रस्ता असताना त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? या ठिकाणी या मृत्यूला कारणीभूत असणारा महापालिका प्रशासन व संबंधीचे ठेकेदार आहेत राष्ट्रीय प्राधिकरणचे, यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल आणि योग्य तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची नोंद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि तत्काळ मिरज महात्मा गांधी चौक ते पंढरपूर रस्ता हे जो अतिक्रमण आहे ते तत्काळ मुक्त करावे आणि मिरजेतील इतरही रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावेत. या रस्त्यावर जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जो रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आलेला आहे, महात्मा फुले चौक ते पंढरपूर रस्ता धानंग फाट्यापर्यंतचा, या रस्त्यावर अपघातामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योग्य ती महात्मा फुले चौक ते धानंग फाट्याचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जो फुटबॉलचा खेळ चालू केलेला आहे यामुळे असंख्य लोकांचा बळी गेलेला आहे. महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती लोकांचा बळी जायची वाट पाहणार आहे? या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर असंख्य बळी जातील. याला जबाबदार हेच राहतील. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी लवकरात लवकर याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मिरज शहर परिवर्तन समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन जन आंदोलन छेडेल, याची नोंद घ्यावी.